नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. आता मराठा तरुणांना SEBC सोबत नॉन क्रिमिनल देखील दाखला सोबतच मिळणार आहे. तर अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहे. तर चला तर या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया. तर लक्षात घ्या, मराठा तरुण ज्या आहेत तर त्यांना SEBC जे जात सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे ते सध्या थांबवण्यात आलं होतं. परंतु आता सदरची जी अडचण आहे ती दूर करण्यात आली आहे. तर लोकमत पत्रातील जाहिरात तुम्ही पाहू शकता की मराठा तरुणांना आता SEBCचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जातीच्या दाखल्यांसोबत नॉन क्रिमिनलचे दाखले देखील मिळणार आहेत. तर याचा फायदा पोलीस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये उमेदवारांना होणार आहे. तर यामुळे 2 प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारा वेळ देखील येथे वाचणार आहे. पाहू शकता की काही दिवसांमध्ये राज्य शासनाच्या पोर्टलवरती 2014चा अध्यादेश असल्याने SEBCचे दाखले देण्यास अडचणी येत होत्या. यामुळे पोलीस भरतीसह इतर सरकारी भरतीपासून मराठा तरुण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु तांत्रिक अडचणी लक्षात घेता सरकारने पोलीस भरतीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाच्या IT विभागाने SEBCचे अर्ज घेणे व प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया देखील थांबवली होती. आणि आता येत्या दिवसामध्ये SEBC प्रमाणपत्रांच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल करण्यात आले होते. त्यामुळे आता सदरची तांत्रिक अडचण देखील दूर झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, शासनाला पोर्टलवरून कोर्टाने रद्द केलेला 2014चा SEBCचा GR येत होता. नवीन 2024चा GR अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते. तर आता नवीन परिपत्रकात जातीच्या दाखल्यासोबत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी आहे, ती पाहून घ्यायची आहे. तर लवकरच या संदर्भात जो निर्णय आहे तो दिला जाईल. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.